नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा रम्य संस्कृतम या शीर्षकाखालील व्यंजनांताः हा घटक. आता व्यंजनांताः म्हणजे काय, तर व्यंजन अंताः म्हणजेच ज्यांच्या शेवटी व्यंजन आहेत त्यालाच व्यंजनांताः असं म्हटलं जातं. आपण यापूर्वी बघितलेलंच आहे 8वीला की शब्द जे आहेत ते जे तुम्ही नाम आणि सर्वनाम बघतात तर त्या नामांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्वरांत आणि दुसरं व्यंजनांत. स्वरांत म्हणजे काय की ज्यांचा अंत स्वरांनी होतो ते स्वरांत, आणि व्यंजनांत म्हणजे ज्यांचा अंत व्यंजनांनी होतो त्याला व्यंजनांत असं म्हटलं जातं. तर आता आपण व्यंजनांत शब्द पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही स्वरांत पण पाहिले आहेत इयत्ता 8वीला, आणि इयत्ता 9वीला तुम्ही व्यंजनांत शब्द काही शिकलेला आहात. तर आता आपण अजून काही व्यंजनांत शब्द शिकणार आहोत. बघा, शब्दसृष्टीम पश्यत. तर इथे खूपसे शब्द दिलेले आहेत आणि त्याला शब्दांची सृष्टी असं म्हटलेलं आहे. तर बघा, अमर्त्यः, निर्जरः, अमरः, देवः, प्रभुः, त्रिदशः, विबुधः, सुरः, भगवान. तर देवासाठी हे सगळे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बघा, आदित्यः, मित्रः, दिनकरः, दिवाकरः, सूर्यः, रविः, भास्करः, चंडांशुः, भास्वान. तर हे सगळे सूर्यासाठीचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर बघा, वत्प्रत्ययांताः. भगवान, भास्वान, विद्यावान, गुणवान, ज्ञानवान, कालवान, कलावान. तर हे सगळे वत्प्रत्ययांत आहेत. शेवटी वान 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 जिथे आहे ते सगळे वत्प्रत्ययांत आहेत. हे सगळे वत्प्रत्ययांत असून ते भगवानप्रमाणे चालतात. त्यानंतर बघा, मतप्रत्ययांत. श्रीमान, शक्तिमान, बुद्धिमान, आयुष्मान, हनुमान, कीर्तिमान हे सगळे मतप्रत्ययांत आहेत. तर मतप्रत्यय स्वामित्वम दर्शयती, आणि हे सगळे स्वामित्व दाखवतात. एते वत मतप्रत्ययांताः. तर हे वत आणि मतप्रत्ययांत आहेत. एतान व्यंजनांतान अवगच्छत. तर हे सगळे व्यंजनांत शब्द खाली दिलेले आहेत, तर ते जाणून घ्या असं म्हटलं आहे. शिरस, शिरः. त्यानंतर व्योमन, व्योम. ब्रह्मण, ब्रह्मा. अध्वन, अध्वा. पक्षीन, पक्षी. हिमवान, हिमवत. तर बघा, शेवटी सगळ्या शब्दांच्या शेवटी व्यंजन आहे म्हणून त्याला व्यंजनांताः असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, भाषासूत्रम 1 आपण बघत आहोत. त्यामध्ये काय दिलेलं आहे की अंत होणारे शब्द, त्यानंतर पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग शब्द. तर बघा, सकारांत. सकारांत कोणता आहे? पुल्लिंगी शब्द चंद्रमस. त्यानंतर स्त्रीलिंगी आहे अप्सरस आणि नपुंसकलिंगी पयस. त्यानंतर तकारांत आहे मरुत, स्त्रीलिंगी तडित आणि नपुंसकलिंगी जगत. वत मत प्रत्ययांत पुल्लिंगामध्ये आहे भगवत, श्रीमत. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये ई प्रत्ययम योजयित्वा नदी शब्दवत रूपाणी यथा भगवती, श्रीमती, शशिनी, योगिनी. तर ई प्रत्यय जोडून नदी शब्दाप्रमाणे होता स्त्रीलिंगामध्ये वतमत प्रत्ययांत, आणि नपुंसकलिंगामध्ये जगत. त्यानंतर इन्नंताः पुल्लिंगामध्ये शशीन. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये आहेत पुन्हा भगवती, श्रीमती, शशिनी, योगिनी याप्रमाणे, आणि नपुंसकलिंगामध्ये आहे भाविन. त्यानंतर अनंताः कोणते आहेत? राजन, आत्मन. पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये नाही आहे, आणि नपुंसकलिंगामध्ये आहे नामन आणि वर्तमन. त्यानंतर चकारांत शब्द जे आहे तर ते पुल्लिंगामध्ये आहे पयोमुच, स्त्रीलिंगामध्ये आहे वाच, आणि नपुंसकलिंगामध्ये मात्र नाही आहे. त्यानंतर जकारांत शब्द जो आहे पुल्लिंगामध्ये वनिज, त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये स्रज, आणि नपुंसकलिंगामध्ये नाही आहे. त्यानंतर शकारांत शब्द आहे पुल्लिंगामध्ये शकारांत नाही, स्त्रीलिंगामध्ये दिश, आणि नपुंसकलिंगामध्ये नाही. तर बघा, आता एक एक शब्द जो आहे तो आपण म्हणूयात. योग्य उच्चारण कसं करायचं ते तुम्हाला कळेल. मी कसं वाचते आहे ते लक्ष ठेवायचं. बघा, भगवतवत प्रत्ययांतम विशेषणम पुल्लिंगम. भगवान, भगवन्तौ, भगवन्तः प्रथमा. भगवन्तं, भगवन्तौ, भगवतः द्वितीया. भगवता, भगवद्भ्यां, भगवद्भिः तृतीया. भगवते, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः चतुर्थी. भगवतः, भगवद्भ्यां, भगवद्भ्यः पंचमी. भगवतः, भगवतोः, भगवतां षष्ठी. भगवती, भगवतोः, भगवत्सु सप्तमी. हे भगवन, हे भगवन्तौ, हे भगवन्तः संबोधनम. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे श्रीमत. मत प्रत्ययांतम विशेषणम पुल्लिंगम. श्रीमान, श्रीमन्तौ, श्रीमन्तः प्रथमा. श्रीमन्तं, श्रीमन्तौ, श्रीमतः द्वितीया. श्रीमता, श्रीमद्भ्यां, श्रीमद्भिः तृतीया.
श्रीमते श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः चतुर्थी, श्रीमतः श्रीमद्भ्यां श्रीमद्भ्यः पंचमी, श्रीमतः श्रीमतः श्रीमतां षष्ठी, श्रीमती श्रीमतौ श्रीमत्सु सप्तमी. हे श्रीमन, हे श्रीमंतौ, हे श्रीमंतः संबोधनम. त्यानंतर भगवत प्रमाणे चालणारे जे अन्य शब्द आहेत ते बघा. क्षमावत, हिमवत, बलवत, दयावत, हनुमत, बुद्धिमत, शक्तिमत इत्यादयः. त्यानंतर गतवत, पठितवत, दृष्टवत, नीतवत इत्यादींनी कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांनी भगवत शब्दवत प्रपद्यन्ते. तर ही सगळी धातुसाधित विशेषणं ही भगवत शब्दाप्रमाणे चालतात. त्यानंतर बघा शशीन शब्द इन प्रत्यय स्वामित्वम दर्शयती. आता इन प्रत्यय जो आहे तर तो स्वामित्व दर्शवतो. बघा शशः नाम शशकः, शशः यस्य अंके अस्ति स शशी. तर शशः जो आहे म्हणजे ससा, ज्याचा अंके म्हणजे मांडीवरती आहे तर त्याला शशी म्हटलेलं आहे. इन्नंत विशेषण पुल्लिंगामधलं शशी, शशिनौ, शशिनः प्रथमा, शशिनं, शशिनौ, शशिनः द्वितीया, शशिना, शशिभ्यां, शशिभिः तृतीया, शशिने, शशिभ्यां, शशिभ्यः चतुर्थी, शशिनः, शशिभ्यां, शशिभ्यः पंचमी, शशिनः, शशिनोः, शशिनां षष्ठी, शशिनी, शशिनोः, शशिषु सप्तमी. हे शशिन, हे शशिनौ, हे शशिनः संबोधनम. त्यानंतर बघा भावीन शब्द इन्नंत विशेषणम नपुंसकलिंगम. भावी, भाविनी, भावीनी प्रथमा, भावी, भाविनी, भावीनी द्वितीया, भाविना, भाविभ्यां, भाविभिः तृतीया, भाविने, भाविभ्यां, भाविभ्यः चतुर्थी, भाविनः, भाविभ्यां, भाविभ्यः पंचमी, भाविनः, भाविनोः, भाविनां षष्ठी, भाविनी, भाविनोः, भावीषु सप्तमी. हे भाविन, हे भाविनी, हे भावीनी संबोधनम. शशीन इव अन्य शब्दः स्वामीन, प्राणीन, विद्यार्थीन, शाखीन, योगीन, संन्यासीन, वाजीन, श्रेष्ठीन इत्यादयः. तर शशीप्रमाणे हे सगळे शब्द चालतात. त्यानंतर बघा चंद्रः, चंद्रः गगने वर्तते, रात्रौ वयं चंद्रं पश्यामः. तर चंद्रेण एव निशायाः शोभा वर्धते. चंद्राय सर्वे स्पृहयन्ति, चंद्रात् मानवाः प्रकाशं लभन्ते. सुधांशुः, शशांकः, चंद्रमाः इत्येतानि चंद्रस्य अन्यानि नामानि. चंद्रे कलंकाः अपि सन्ति. हे चंद्र मह्यं मनस्सामर्थ्यं यच्छ. तर चंद्राची अगदी प्रथमेपासून संबोधनापर्यंतची सगळी रूपं जी आहेत ती या वाक्यांमध्ये वापरून वाक्य तयार केलेली आहेत. तर आपल्याला शशींची आता योग्य रूपं इथे वापरायची आहेत. ती कशी होतील बघा. शशी गगने वर्तते, रात्रौ वयं शशिनं पश्यामः. त्यानंतर शशिना एव निशायाः शोभा वर्धते, शशिने सर्वे स्पृहयन्ति, शशिनः मानवाः प्रकाशं लभन्ते. सुधांशुः, शशांकः, चंद्रमाः इत्येतानि शशिनः अन्यानि नामानि. शशिनी कलंकाः अपि सन्ति. हे शशीन मह्यं मनस्सामर्थ्यं यच्छ. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो आहे अन्नंतम पुल्लिंगम नाम. आत्मन शब्द आत्मा, आत्मानौ, आत्मानः प्रथमा, आत्मानम, आत्मानौ, आत्मनः द्वितीया, आत्मना, आत्मभ्याम, आत्मभिः तृतीया, आत्मने, आत्मभ्याम, आत्मभ्यः चतुर्थी, आत्मनः, आत्मभ्याम, आत्मभ्यः पंचमी, आत्मनः, आत्मनोः, आत्मनां षष्ठी, आत्मनि, आत्मनोः, आत्मसु सप्तमी. हे आत्मन, हे आत्मानौ, हे आत्मानः संबोधनम. त्यानंतर पुढचा शब्द आहे राजन. अनंत पुल्लिंगम नाम. राजा, राजानौ, राजानः प्रथमा, राजानं, राजानौ, राज्ञः द्वितीया, राज्ञा, राजभ्यां, राजभिः तृतीया, राज्ञी, राजभ्यां, राजभ्यः चतुर्थी, राज्ञः, राजभ्यां, राजभ्यः पंचमी, राज्ञः, राज्ञोः, राज्ञां षष्ठी, राज्ञी, राजनी, राज्ञोः, राजसु सप्तमी. हे राजन, हे राजानौ, हे राजानः संबोधनम. त्यानंतर बघा जन्मन. अन्नंतम नपुंसकलिंगम नाम. जन्म, जन्मनी, जन्मानि प्रथमा, जन्म, जन्मनी, जन्मानि द्वितीया, जन्मना, जन्मभ्यां, जन्मभिः तृतीया, जन्मने, जन्मभ्यां, जन्मभ्यः चतुर्थी, जन्मनः, जन्मभ्यां, जन्मभ्यः पंचमी, जन्मनः, जन्मनोः, जन्मनां षष्ठी, जन्मनी, जन्मनोः, जन्मसु सप्तमी. हे जन्म, हे जन्मनी, हे जन्मानि संबोधनम. त्यानंतर पुढचा शब्द आहे नामन. अनंत नपुंसकलिंगम नाम. नाम, नामनी, नामनी, नामानि प्रथमा, नाम, नामनी, नामनी, नामानि द्वितीया, नामना, नामभ्यां, नामभिः तृतीया,
नाम्ने नामभ्यां नामभ्यः चतुर्थी, नाम्नः नामभ्यां नामभ्यः पंचमी, नाम्नः नाम्नोः नाम्नां षष्ठी, नाम्नी नामनी नाम्नोः नामसु सप्तमी, हे नामन हे नाम हे नामनी हे नामनी हे नामानी संबोधनम. त्यानंतर बघा आत्मन अनुसारम, महात्मन, अध्वन, यजवन, ब्रह्मन, अश्मन इत्यादींनी आत्मन प्रमाणे चालणारे हे सगळे शब्द आहेत. त्यानंतर राजन प्रमाणे चालणारे शब्द कोणकोणते आहेत? ग्रावन, मूर्धन, महिमन, गरिमन, लघिमन, सीमन, प्रेमन हे सगळे शब्द. त्यानंतर बघा जन्मन प्रमाणे चालणारे कर्मन, वर्तमन, भस्मन, ब्रह्मन, सद्मन. त्यानंतर नामन प्रमाणे चालणारे हेमन, व्योमन, प्रेमन, सामन, दामन, धामन, लोमन हे सगळे नामन प्रमाणे चालणारे. ब्रह्मन तथा प्रेमन पुल्लिंगी नपुंसकलिंगीचे वर्तते. आता ब्रह्मन आणि प्रेमन हे जे दोन आहेत शब्द तर ते पुल्लिंग आणि नपुंसकलिंग या दोन्हीमध्ये आहेत. त्यानंतर आपण बघूयात पुढचा शब्द वाच, चकारांतम, स्त्रीलिंगम नाम. वाक, वाग, वाचौ, वाचः प्रथमा, वाचम, वाचौ, वाचः द्वितीया, वाचा वाग्भ्यां वाग्भिः तृतीया, वाचे वाग्भ्यां वाग्भ्यः चतुर्थी, वाचः वाग्भ्यां वाग्भ्यः पंचमी, वाचः वाचोः वाचां षष्ठी, वाची वाचोः वाक्षु सप्तमी. हे वाक, हे वाग, हे वाचौ, हे वाचः संबोधनम. त्यानंतर दिश, शकारांत, स्त्रीलिंगी नाम. दिक्, दिग्, दिशौ, दिशः प्रथमा, दिशम, दिशौ, दिशः द्वितीया, दिशा दिग्भ्यां दिग्भिः तृतीया, दिशे दिग्भ्यां दिग्भ्यः चतुर्थी, दिशः दिग्भ्यां दिग्भ्यः पंचमी, दिशः दिशोः दिशां षष्ठी, दिशि दिशोः दिक्षु सप्तमी. हे दिक्, हे दिग्, हे दिशौ, हे दिशः संबोधनम. वाच प्रमाणे चालणारे शब्द बघा त्वच, पयोमुच. त्यानंतर दिश प्रमाणे चालणारे दृश इत्यादयः. त्यानंतर वणिज शब्द जकारांत, जकारांतम पुल्लिंगम नाम. वणिक, वणिग, वणिजौ, वणिजः प्रथमा, वणिजम, वणिजौ, वणिजः द्वितीया, वणिजा वणिग्भ्यां वणिग्भिः तृतीया, वणिजे वणिग्भ्यां वणिग्भ्यः चतुर्थी, वणिजः वणिग्भ्यां वणिग्भ्यः पंचमी, वणिजः वणिजोः वणिजां षष्ठी, वणिजी वणिजोः वणिक्षु सप्तमी. हे वणिक, हे वणिक, हे वणिजो, हे वणिजः संबोधनम. वणिज शब्द प्रमाणे चालणारे ऋत्विज, भिषज हे शब्द. त्यानंतर बघा स्रज, जकारांतम, स्त्रीलिंगम नाम. स्रक, स्रग, स्रजौ, स्रजः प्रथमा, स्रजम, स्रजौ, स्रजः द्वितीया, स्रजा स्रग्भ्यां स्रग्भिः तृतीया, स्रजे स्रग्भ्यां स्रग्भ्यः चतुर्थी, स्रजः स्रग्भ्यां स्रग्भ्यः पंचमी, स्रजः स्रजोः स्रजां षष्ठी, स्रजी स्रजोः स्रक्षु सप्तमी. हे स्रक, हे स्रग, हे स्रजौ, हे स्रजः संबोधनम. चला तर मग आपला हा घटक इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.